समर्थांवर आणखी असा एक आरोप केला जातो की समर्थ हे ब्राह्मणांचे पक्षपाती होते. आपल्या दासबोध ग्रंथामध्ये त्यांनी ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गाले आणि बहुजनांना कमी लेखलं होतं. हेच सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न कोकाटे यांनी शिवरायांचे खरे शत्रू कोण या आपल्या पुस्तकात केलेला आहे. मी त्यांचं समर्थांच्या ओव्यांविषयीचं लिखाण वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांनी शून्य दासबोध वाचलेला आहे. कारण त्यांनी दासबोधाचा लावलेला अन्वयार्थ मी वाचलेल्या समर्थांच्या दासबोधामध्ये कुठेच आढळलेला नाहीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी समर्थांच्या शब्दांची आणि वाक्यांची मोडतोड करून ते मांडलेलं आहे. याचे सगळे मुख्य स्रोत हे मामा देशमुख यांच्या पुस्तकातून येतात. नमस्कार, मी मिहीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. पुरोगामी डावे बी ग्रेडी इतिहासकार कधीच मूळ साहित्य आणि संदर्भ वाचायला घेत नाहीत. आपल्या टोळीतल्या लोकांची पुस्तकं ते संदर्भ म्हणून वापरत असतात. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोकाटेंनी समर्थांच्या कोणत्या ओवी विकृत केलेल्या आहेत. आज दासबोध हे संपूर्ण अर्थासहित उपलब्ध आहे. तुम्ही ते प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून सुद्धा वाचू शकता. समर्थांच्या कोणत्या ओव्यांवर कोकाटेंनी आक्षेप घेतलेला आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. देवी ब्राह्मण सत्ता करी तो एक मूर्ख, म्हणजे जो ब्राह्मणावर राज्य करतो तो मूर्ख असतो. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाल्यामुळं त्यांना ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. यामुळे तो अस्वस्थ झालेला होता. यासाठीच राजांना मूर्ख म्हणण्यापर्यंतची रामदासाची मजल गेली. पुढे तो म्हणतो, नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचार्याची बुडाला, वेदशास्त्रे ब्राह्मणाला कोण पुसे. रामदासाला बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळं कमालीचं दुःख झालेलं होतं. बहुजन समाज जर शिक्षण घेऊ लागला तर वेदशास्त्रामध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणाला कोणीही विचारत नाही, याचं त्याला दुःख वाटतं. समर्थांना शिव्या घालण्याच्या नादात कोकाटे बहुजनांना नीच असं संबोधत आहेत. राज्य नेले म्लेंछ क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अरत्री ना परित्री काहीच नाही. राज्य मुसलमान आणि क्षत्रियांच्या हातात गेलं होतं. शिवरायांचं गुरुत्व संत तुकाराम महाराजांकडे गेलं, म्हणून त्याला दुःख झालेलं आहे. गुरु तो सकळकाळी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन. रामदास म्हणतो की ब्राह्मणा निष्क्रिय क्रियाहीन असला तरी सर्व जाती धर्माच्या जनतेला ब्राह्मणालाच गुरु केलं पाहिजे. सकळांची पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत. ब्राह्मणाला सर्वांनी देव मानावे असं वेद सांगतात, कारण ब्राह्मण हाच वेद आणि देव आहे असं रामदास म्हणतो. म्हणजे ब्राह्मणाची पूजा सर्वांनीच केली पाहिजे असा रामदासाचा आग्रह होता. लक्षभोजनी ब्राह्मण अन जातीस पुसे ब्राह्मण. लक्षभोजन हा ब्राह्मणांचा हक्क आहे आणि इतर जातींनी त्याला विचारायचं कारण नाही. असो ब्राह्मण सुरवर वंदती, तेथे मानावे वापुडे किती. रामदास आता बहुजन समाजाला भीती घालतोय की ब्राह्मणाला देव सुद्धा वंदन करतात, तिथे इतर माणसांची काय गत. जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगतवंद्य. आता मात्र रामदासानं कर केला. तो म्हणतो की ब्राह्मण हा मूर्ख जरी असला तरी तो जगाला वंदनीय असतो. अत्यंत शब्दज्ञाता बरवा, परी तो न्यून काय करावा. ब्राह्मण सन्निध पूजावा, हे तो न घडी की. म्हणजे दलित हा शब्द उच्चारायला बरा, पण ब्राह्मणाची तो बरोबरी करू शकत नाही असं म्हणून त्यानं जातीवादाचं टोक गाठलं. अंतर तो एक खरे, परी सांगते घेऊन न येती महारे. पंडित आणि चाटे पोर एक कैसी, मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. भगीरथीचे जळ आप, मोरी संवदणी तोही आप, कुशीळ उदक अल्प सेवेवना. ब्राह्मण आणि महार यांचा आत्मा एक असला तरी त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. ब्राह्मण सोडून तर सर्व जातीला गाढव, माकडे, कोंबडे, चावट, गटारीचं पाणी अशी उपमा देतो आणि ब्राह्मणाला मात्र राजा, गंगेचं पाणी, हंस अशी उपमा देतो. आता आपण जाणून घेऊया की देशमुख कोकाटे यांनी दासबोधाचा जो अर्थ लावलेला आहे तो समर्थांना तरी अपेक्षित होता का. म्हणजे समर्थांच्या संपूर्ण ओव्या अर्थासहित मी आता आपल्यासमोर मांडतो. लक्ष्मी आलियावरी, जो मागील ओळख न धरी, देवी ब्राह्मण सत्ता करी तो एक मूर्ख. श्रीमंती आल्यावर आधीच्या परिचितांना ओळख न दाखवणारे, देवा ब्राह्मणांचे म्हणजे विद्वानांचे आपण मालक आहोत अशा थाटात वावरणारे मूर्ख असतात. नीच प्राणी गुरुत्व पाहिला, तेथे आचार्याची बुडाला, वेदशास्त्रे ब्राह्मणाला कोण पुसे. पुढे समर्थ लिहितात, ब्रह्मज्ञानास विचारू, त्याच्या ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णांना ब्राह्मण गुरु ऐसे वचन. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. जो दुसऱ्याचे अंतःकरण जाणतो, स्थळ प्रसंग देश जाणतो, अशा पुरुषाला जगामध्ये काही कमी पडत नाही. पण तेच हलक्या दर्जाच्या माणसाकडं गुरुत्व गेलं तर वेदशास्त्र ब्राह्मण यांना कोणीच विचारत नाही. तिथे सगळ्या आचाराचा लोप होतो. ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे असं समजलं जातं. अर्थात सर्व वर्णामध्ये षटकर्मता ब्रह्मा हाच गुरु आहे असं शास्त्रवचन आहे. आज रोजी ब्राह्मण सुद्धा सद्बुद्धीपासून ढळलेले आहेत. षटकर्म सोडून ते आचारभ्रष्ट झालेले आहेत. स्वतःचे गुरुत्व सोडून ते शिष्यांचे शिष्यत्व पत्करत आहेत. गुरुत्व आले नीच याती, काही एक वाढली महती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. हे ब्राह्मणास कळेना, त्याची वृत्ती वळेना,
मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. राज्य नेले मिलेंचे क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री. आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही. ब्राह्मणास ग्रामणीने बुडवले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे. आध्यात्मिक गुरुत्व हे ढोंगी आणि दुराचारी लोकांकडे गेल्यामुळे त्यांची महती वाढत चाललेली आहे. ज्यांच्यावर धर्मशास्त्र आणि वेदशास्त्र असे कुठलेच संस्कार नाहीत, ते शूद्रवर्णीय लोक संस्कारक्षम ब्राह्मणांचा आचार धर्म बुडवत आहेत. ही गोष्ट काही ब्राह्मणांच्या लक्षात येत नाही. ते त्यांचा मूर्खपणाचा मिथ्याभिमान सोडायला तयार नाहीत. ब्लेंचांचा अर्थात अहिंदूंच्या हातामध्ये राज्य गेल्यामुळं आपणास ऐहिक व पारलौकिक असा कुठलाच लाभ होत नाही, कुठलंही सुख मिळत नाही, अशी अवस्था झालेली आहे. आजकाल ब्राह्मणांचे त्यांच्या ग्राम्य वर्तनाने आणि अनाचाराने ब्राह्मण्य संपुष्टात आलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की भृगुपे छातीवर मारलेली लात विष्णूने श्रीवत्स म्हणजेच भूषण म्हणून मिरवली, पण पुढे त्याच विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन ब्राह्मणांना शाप दिला. ज्याप्रमाणे समर्थ बहुजनांना भीती घालतात की ब्राह्मणाला देव सुद्धा वंदन करतात, तिथे इतर माणसांची काय गत आहे, त्याचप्रमाणे ते ब्राह्मणांना सुद्धा अशी भीती घालतात की विष्णूनं परशुरामाचा अवतार घेऊन ब्राह्मणांना शाप दिला होता. बरं, ही भीती कोकाट्यांच्या नजर चुकीतून कशी काय राहिली असावी? गुरु तो सकळ काळी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. अहो ब्राह्मण कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरवणे, तेथे इतर ते कितीक. गीतेनुसार गुरुत्व करण्याचा अधिकार सात्विक कर्म ब्राह्मणालाच आहे. नियतम संगरहितम रागद्वेषता कृतम असं गीतेचं वचन आहे. याचा अर्थ आहे की फळाची आशा न धरता आसक्ती रहित होऊन प्रेम द्वेष रहितून जो सात्विकपणे कार्य करतो तो ब्राह्मण सकाळांचा म्हणजेच सर्वांचा गुरु आहे. जीवनमुक्त अवस्थेमध्ये कर्मकांड त्यागून जरी तो निष्क्रिय झालेला असला तरी सर्वांनी त्याला अनन्य भावे शरण जावे, कारण या ब्राह्मणासाठी विष्णूनं छातीवर श्रीवत्स म्हणून मिरवलं होतं. तिथे इतरांची काय कथा? ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे. मुंजे बंधने विरहित तो शूद्रची निभ्रांत, द्विजनसी म्हणून संतत द्विज ऐसे नाम त्याचे. सकाळांसी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण, वेदविरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता. अशा निसंग सात्विक ब्राह्मणाचे वचन हे प्रमाण म्हणून मानले जाते. त्याच्या वचनाने आणि उपनयन संस्काराने शूद्र सुद्धा ब्राह्मणाच्या योग्यतेत चढतात. ब्राह्मणांच्या मंत्रयोगाने धातू पाषाणात सुद्धा प्राणप्रतिष्ठा केल्यावर देवपण उतरते. ज्याची मुंज झालेली नाही तो शूद्रच असतो, पण मौजी बंधनानंतर जणू त्याचा दुसरा जन्म होतो, म्हणूनच त्याला द्विज असं म्हणतात. नियतकर्म करणारे सात्विक वृत्तीचे ब्राह्मण हे सर्वांना पूजनीय आहेत अशी वेदाज्ञाच आहे. वेदविरहित गोष्ट ही भगवंताला सुद्धा त्याज्य असते. ब्राह्मणी योग यान व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे, कर्म मार्ग ब्राह्मणाविणे होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्य करुणी. ब्राह्मण म्हणजे मूर्तिवंत वेद आहेत. सात्विक वृत्तीचा ब्राह्मण तोची भगवंत आहे आणि त्याच्या वचनानं मनोरथ पूर्ण होते. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, अन्य अतिस पुसे कोण, परी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही. लक्ष भोजनासाठी सात्विक वृत्तीचा ब्राह्मण हा पूज्य मानला जातो. भगवंत हा शुद्ध भावेचा भुकेला असतो. तिथे इतर जातीय गोष्टींना किंमत नाही, तो समदृष्टीच असतो. असो ब्राह्मण सुरवर वंदती, तेथे मानावे बापुडे किती. जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य. अशा ब्राह्मणास देव सुद्धा वंदन करतात, तिथे इतर माणसांची काय कथा. असा सात्विक वृत्तीचा ब्राह्मण हा व्यवहारात किती मूर्ख आणि मठ्ठ असला तरी तो वैदिकांपुरता जगद्वंद्य असतो. अत्यंत शब्द ज्ञाता बरवा, परी तो न्यून काय करावा. ब्राह्मण सन्निध पूजावा, हे तो न घडे की. एखाद्या अत्यंजाला वेदाचे परोक्ष ज्ञान असले तरी कर्मकांडासाठी त्याला नेऊन त्याचा काही उपयोग नसतो. अंतर एक तो खरे, परी संगते घेऊन न येती म्हारे. पंडित आणि चाटेपूर एक कैसी, मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. भगीरथीचे जळ आप, मोरी संवदणी तोही आप, कुश्चिळ उदक अल्प सेवेवना. साखर आणि माती ही पृथ्वीचीच रूप आहेत, पण त्यांच्यातला सारखेपणा खरा नाही. सर्पविष आणि पाणी ही दोन्ही पाण्याची रूपे असली तरी सुद्धा त्यांच्यातला सारखेपणा खोटा असतो. त्याचप्रमाणे पुण्यात्मा आणि पापात्मा या दोघांचा अंतरात्मा एक असला तरी साधू आणि भोंदू यांना समान मानून मर्यादा सोडून वागता येत नाही. या सगळ्यांचा अंतरात्मा एक असतो, पण म्हणून षडरिपूग्रस्तास संगत नेऊ नये. महार म्हणजे समर्थांनी षडरिपूग्रस्त व्यक्तीला म्हटलेलं आहे. पंडित आणि वात्रट मूर्ख पोरं, माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजा आणि माकड हे एकसारखं कसं म्हणता येईल. भगीरथीचे पाणी आणि सांडपाणी हे दोन्ही पाणी असलं तरी घाण पाण्यानं चूळ भरता येत नाही. देशमुख कोकाटे यांना ब्राह्मणांना शिव्या घालण्यासाठी समर्थांच्या ओव्या पुरलेल्या नाहीत असं दिसून येते. जर त्यांनी समग्र दासबोध अर्थासहित वाचायला घेतलं असतं
तर त्यांना अन्य ओव्या सुद्धा ब्राह्मणांना शिव्या घालायला मिळाल्या असत्या, पण त्याच्याकडे त्यांनी का दुर्लक्ष केलं हे त्यांनाच माहीत. पण समर्थांचं दासबोध वाचल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे समर्थांच्या ब्राह्मणांना बिग्रडी भाषेमध्ये रामदासी ब्राह्मण, जन्म अथवा जातीची अट नाही. समर्थांसाठी उपनयन संस्कार झालेला शूद्र हा ब्राह्मण आहे आणि षटकर्म सोडून आचारभ्रष्ट झालेला जानवेधारी ब्राह्मण हा शूद्र आहे. कोणताही अभ्यास न करता समर्थांवर अधिकारवाणीने लेखणी सुख घेणाऱ्या सतसत विवेकबुद्धीशी कट्टर शत्रुत्व पत्करलेल्या लोकांना समर्थांनी पूर्वीच उत्तर देऊन ठेवलेलं आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळ उगाच ठेवीचो दूषण, तो दुरात्मा दुराभिमानी मत्सरे करी. ही ओवी जरी किमान टीकाकारांनी वाचली असती तरी त्यांनी समर्थांवर टीका करण्याचा मूर्खपणा केला नसता. कदाचित केलाही असता, कारण समर्थांनी मूर्खांचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. पुरोगामी हा 11वा प्रकार आहे. आपण त्यांच्या 10 प्रकारात कुठं बसत नाही याची त्यांना खात्री किंवा चुकीचा समज असावा म्हणून ते समर्थांवर टीका करत बसतात. आज जर समर्थ असते तर पुरोगामींच्या मूर्खपणावर त्यांना स्वतंत्र समाज लिहावा लागला असता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्ण पाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.